मी शिवानी लकडे, पुणे प्राइम न्यूज मध्ये आपलं स्वागत। भाजप आमदार नितेश राणे वादग्रस्त वक्तव्य करत असल्याची तक्रार उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अमित शहा यांच्याकडे केल्याची चर्चा आहे। अजित पवारांनी केलेल्या तक्रारीच्या बातम्यांवर नितेश राणेंनी पलटवार केलाय। हिंदुत्वावर तडजोड करणार नसल्याचं नितेश राणे म्हणाले। अजितदादांना कुठे तक्रार करायची तिकडे करू शकतात असं ते म्हणालेत। यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला असता नितेश राणे हिंदुत्वाकरता काम करतात, ते हिंदुत्ववादी आहेत। विषय मांडताना कधी कधी ते जे बोलतात त्याचे वेगळे अर्थ निघतात असं म्हणत त्यांनी नितेश राणे यांची पाठराखण केली। नागपूरमध्ये काल 19 सप्टेंबरला प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते। यासोबतच स्वतः नारायण राणे यांनी त्यांच्याशी चर्चा केली आहे आणि मी सुद्धा चर्चा केली आहे। यापुढे ते काळजी घेतील असं सुद्धा देवेंद्र फडणवीस म्हणाले। कुठेही तक्रार केली तरी आम्हाला काही फरक पडणार नाही, मी हिंदुत्वासाठी कटिबद्ध आहे असं नितेश राणे म्हणाले। अजितदादांनी भाजप नेतृत्वाकडे तक्रार केली। मला असं वाटतं की अजितदादांनी कोणाकडे तक्रार केली आहे मलाही माहिती नाही, किंवा अशी तक्रार झाली आहे की हेही मला माहीत नाही। पण नितेश राणे हे हिंदुत्वाकरता काम करतात, ते हिंदुत्ववादी आहेत, ते अतिशय तडफेनं हिंदुत्वाचे विषय मांडतात। अर्थात हे विषय मांडताना कधीकधी ते जे काही बोलतात त्याचे वेगळे अर्थ निघतात। त्या संदर्भात स्वतः नारायणराव राणे साहेबांनी त्यांच्याशी चर्चा केली आहे, मी चर्चा केली आहे, त्यामुळे ते त्याची काळजी निश्चितपणे घेतील। जो हमारा विपक्ष है वो लगातार महाराष्ट्र की बदनामी करता है। उन्होंने रिन्यू पावर इसका प्लांट महाराष्ट्र से गुजरात में गया, इस प्रकार का नैरेटिव तैयार करने का प्रयास किया। रिन्यू ने आज स्वयं प्रेस नोट जारी करके हम महाराष्ट्र में हैं, हमने अपना इन्वेस्टमेंट बढ़ाया है। पाहत रहा पुणे प्राइम न्यूज। धन्यवाद।